जळगावमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा होतोय। मानराज पार्क मैदानावर संध्याकाळी 6 वाजता हा मेळावा होणार आहे। समता परिषदेच्या वतीने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याला तब्बल 50,000हून अधिक ओबीसी बांधव हजेरी लावणार आहेत। दरम्यान भुजबळ काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्यासोबत या मेळाव्याचे आयोजक तसे जळगाव जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधव आहेत। नेमक्या आज ओबीसीचा एल्गार मेळावा या ठिकाणी जळगाव संपन्न होतोय। छगन भुजबळ स्वतः या ठिकाणी येणार आहे। काय प्रतिक्रिया तुमची? आदरणीय भुजबळ साहेब एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून जळगावमध्ये येत आहेत, पण ते एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मार्फत आमच्या अशा प्रमुख मागण्या आहेत की जे कोर्टामध्ये ओबीसींच्या आरक्षण संदर्भात जो वादविवाद चाललेला आहे त्या ठिकाणी कोर्ट विचारतो सुप्रीम कोर्ट की बाबा ओबीसींचा इम्पिरियल डाटा म्हणजे त्यांची मूळ संख्या किती आहे या बाबतीत कोर्टाने विचारणा केलेली आहे। आणि आमची ओबीसींची जनगणना झाली पाहिजे। या देशामधलं दुर्दैव आहे की या देशामध्ये 5-10 वर्षांनी कुत्री मोजली जातात, माकडं मोजली जातात, गाढवं मोजली जातात, बैल मोजली, प्राण्यांची जनगणना होते पण ओबीसींची जनगणना होत नाही। ओबीसींची जनगणना नसल्यामुळे कोर्टामध्ये आपल्या लोकसंख्येचा निकष हा व्यवस्थित मांडला जात नाही। यामध्ये ओबीसी समाजाच्या मागण्या अशा आहेत की राजकीयदृष्ट्या जे आरक्षण आज थांबलं गेलं आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातले इलेक्शन थांबलेत। त्याचा एक पाठपुरावा करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांना आम्ही विनंती करणार आहे। त्यानंतर 12 बलुतेदार समाज जो आहे त्यांच्या अनेक मागण्या अशा आहेत की जर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज त्यांना मागण्या जे आपलं आरक्षण आहे ते त्यांना लाभ मिळत नाही आहे आणि नोकरीच्या बाबतीत त्यांना लाभ मिळत नाही। त्याचा आज पाठपुरावा करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातला पहिला ओबीसी मेळावा आज जळगाव शहरामध्ये होतोय। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।